कराड तालुक्यातील आटके येथे अवैध दारू विक्रेत्याकडून चक्क पोलीस पाटलावरच खुरप्याने वार. पोलीस पाटील गंभीर जखमी. या प्रकरणी एक जण कराड पोलिसांच्या ताब्यात. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कराड तालुक्यातील आटके येथे सुरू असलेला बेकायदे दारू विक्री अड्डा बंद करण्याची मागणी स्थानिक लोकांनी ग्रामपंचायतीसह पोलीस अधीक्षक व कराड तालुका पोलिसांकडे तक्रार अर्जाद्वारे केली होती. या प्रकरणी पोलिसांनी चौकशीसाठी बोलावल्याच्या रागातून अवैध दारू विक्रेते किशोर चव्हाण यांनी गावचे पोलीस पाटील जयवंत काळे यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. या घटनेत पोलीस पाटील गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर कराड येथे कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. किशोर चव्हाण हे आटके येथे अवैध दारू विक्री करत आहेत. यामुळे स्थानिक नागरिकांना त्रास होत आहे. याबाबत ग्रामस्थांनी पोलीस अधीक्षक व तालुका पोलिसांकडे तक्रार अर्ज करून अवैध दारू अड्डा उद्ध्वस्त करण्याची मागणी केली होती. याची दखल घेत शनिवारी तालुका पोलिसांनी किशोर चव्हाण यांच्यावर कारवाई केली. यानंतर किशोर चव्हाण गावी परतल्यानंतर पोलीस पाटील जयवंत काळे यांच्यावर किशोर चव्हाण यांनी खुरप्याने हल्ला केला. यामध्ये पोलीस पाटील गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अधिक तपास तालुका पोलीस करीत आहेत. SP ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट, कराड.